Now we will discuss the another part in microbes in industrial production, that is the microbes in enzyme production. आता आपल्याला काय करायचं आहे की आतापर्यंत आपण मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये खूप सारे ॲप्लिकेशन्स पाहिले की मायक्रोब्स इन अँटीबायोटिक प्रोडक्शन, मायक्रोब्स इन विटामिन प्रोडक्शन, etc. Okay, now we will discuss or learn the another part of industrial production, that is the microbes in enzyme. Enzyme म्हणजे काय? Actually enzyme, it is a substance, it is a organic substance, it is a chemical substance, it is a natural substance which increases the speed of the biochemical reaction or which accelerate the reaction or rate of reaction and does not becomes the part of the product. काय म्हटलं, काय कळलं की एन्झाईम हा असा एक केमिकल सबस्टन्स आहे किंवा ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे किंवा प्रोटीनिशियस सबस्टन्स आहे, कारण मेनली मोस्टली एन्झाईम्सचे प्रोटीन्स असतात, ते त्या रिॲक्शनला स्पीड वाढवायचं किंवा रिॲक्शनचं स्पीड वाढवायचं काम करतात. पण ती एकदा स्पीड वाढली, ॲक्सलरेट झाली की तो पर्टिक्युलर एन्झाईम निघून जातो. म्हणजे इनडायरेक्टली तो एन्झाईम तुम्हाला प्रॉडक्टमध्ये दिसत नाही. जसं A+B=C ही रिॲक्शन जर असेल आणि या रिॲक्शनला जर ॲक्सलरेट करायचं असेल तर ई एन्झाईम जर आपण त्या रिॲक्शनमध्ये A+Bचा जर ॲड केला तर आपल्याला CE नाही मिळणार, आपल्याला Cच मिळणार. पण कसा प्रॉडक्ट मिळणार? C+E, म्हणजे E वेगळा होऊन जाणार. सो सच इज द सबस्टन्स, ऑर्गॅनिक सबस्टन्स produced by living organisms which are used to accelerate that particular rate of reaction. It is called as enzyme. चलो बघा, enzymes are biocatalysts which can initiate or accelerate the biochemical reactions without themselves undergoing any change. म्हणजे तो पर्टिक्युलर एन्झाईम त्या रिॲक्शनची स्पीड वाढवेल पण त्याच्यामध्ये स्वतःमध्ये चेंज होणार नाही. रिॲक्टंटमध्ये चेंज होईल, प्रॉडक्ट तयार होईल, A+B=C तयार होईल, पण C मध्ये तो तुम्हाला E दिसणार नाही, म्हणजे एन्झाईम दिसणार नाही. Enzymes are proteinaceous in nature. The term enzyme was coined by William Kuhn in 1867. की एन्झाईम्स मोस्टली कसे असतात तर प्रोटीन्स असतात. टर्म एन्झाईम सगळ्यात पहिल्यांदा कोणी यूज केली, कॉइन केली तर विलियम कून 1867 मध्ये. ठीक आहे. द एन्झाईम्स लाईक, आता हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहे की जे पर्टिक्युलर एन्झाईम्स वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये यूज होतात. आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे की कुठला एन्झाईम कोणत्या मायक्रोपासून मिळतो ते इम्पॉर्टंट आहे, पण कुठला एन्झाईम कुठल्या ॲक्टिव्हिटीसाठी यूज होतो ते पण बघा. Enzymes like alpha amylase that is useful in softening and sweetening of the bread as well as production of alcoholic beverages, तो त्याचा यूज आहे अल्फा अमायलेज. दुसरा आहे पेक्टिनेस, क्लिअरिंग ऑफ द फ्रूट ज्यूस, रेटिंग ऑफ द फायबर्स, की फ्रूट ज्यूस क्लिअर करायचं जर असेल किंवा मग एखादं स्टेम आहे त्याच्यातून फायबर्स आपल्याला प्लांटच्या स्टेममधून बाहेर काढायचे असेल तर एन्झाईम्स ॲड करून आपल्याला ते फायबर्स सेपरेट करता येतात. सेपरेशन ऑफ फायबर्स फ्रॉम द स्टेम, इट इज कॉल्ड एज रेटिंग ऑफ द फायबर्स. द एन्झाईम यूज्ड इज कॉल्ड एज पेक्टिनेस. अनदर इट इज कॉल्ड एज पपेन दॅट इज युजफुल इन फूड प्रोसेसिंग आर युज्ड कमर्शियली. की हे सगळे असे एन्झाईम्स आहे की वेगवेगळ्या कमर्शियल प्रोसेसेसमध्ये हे एन्झाईम्स यूज होतात. सो दीज आर द व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ दिस पर्टिक्युलर एन्झाईम्स विच आर युज्ड commercially in industrial production. For example, alpha amylase, pectinase, papain, etc. Many microbes synthesize and excrete large quantity of enzymes into surrounding medium. की जेव्हा केव्हा इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये आपल्याला हे मायक्रोब्स ॲड करायचं काम पडते त्यावेळेस हे मायक्रोब्स त्या सबस्ट्रेटवर ग्रो होऊन एन्झाईम्स एक्सक्रीट करतात, सिक्रीट करतात आणि ते एन्झाईम्स मग त्या पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शनला, बायोकेमिकल रिॲक्शनला कंट्रोल करतात. व्हेरियस एन्झाईम्स युज्ड इन इंडस्ट्रियल फूड प्रोसेसिंग अँड देअर मायक्रोबियल सोर्स आर. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी की कुठला एन्झाईम आहे कुठल्या मायक्रोबपासून मिळतो. मग आता हा चार्ट दिलेला आहे, या चार्टमध्ये बघा the name of the enzyme, it is invertase, it is obtained from this particular yeast, it is called as Saccharomyces cerevisiae. The another enzyme, it is called as pectinase, it is obtained from two microbial sources. The one it is called as Sclerotiana libertine, the another it is called as Aspergillus niger. The another enzyme, it is called as lipase, it is obtained from this particular fungus, it is called as Candida lipolytica. Candida lipolytica. The another enzyme is a cellulase that is obtained from this particular microorganism that is called as a Trichoderma conigae.
ट्रायकोडर्मा कोनिकाय. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हे मायक्रोब्स आहे आणि हे त्यांच्याकडून मिळालेले एन्झाईम्स आहे. आणि हे जर एन्झाईम्स आपण इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये यूज करत असेल तर इनडायरेक्टली इंडस्ट्रियल प्रोडक्शन स्पीडअप होईल, ॲक्सलरेट होईल. सो सच इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड विच इज युजफुल in speeding of the reaction or accelerating the rate of reaction. Such particular compounds or organic substances which are used commercially or industrially, they are called as enzymes. Okay. या चॅप्टर मध्ये दुसरा अजून एक पार्ट आहे की मायक्रोब्सचा यूज काय. तर आतापर्यंत आपण पाहिलं मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन, त्याच्यानंतर पाहिलं मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. आता आपल्याला पाहायचं आहे मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन. मग मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन म्हणजे काय, हा एक टॉपिक आहे की या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये मायक्रोब्सचा यूज एनर्जी जनरेशनसाठी कसं करता येईल, तो एक पर्टिक्युलर पार्ट मायक्रोब्सचं अप्लिकेशन आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. सो वी वॉन्ट टू डिस्कस the application of that particular microbe regarding the energy generation. मग एनर्जी जनरेशन म्हणजे काय, ॲक्च्युली मेन हेडिंग काय आहे, बायोगॅस प्लांट, बायोगॅस जनरेशन. मग बायोगॅस म्हणजे काय, इट इज द मिक्सचर ऑफ टू गॅसेस, मेनली टू गॅसेस. अदर गॅसेस आर देअर बट दे आर इन ट्रेसेस, बट इट इज द मिक्सचर ऑफ टू गॅसेस, दे आर द मिथेन अँड द कार्बन डायऑक्साइड. सो मिक्सचर ऑफ मिथेन अँड कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस्ड बाय एनारोबिक फर्मेंटेशन ऑफ सुटेबल बायोमास, इट इज कॉल्ड एज बायोगॅस. काय म्हटलं मी, द मिक्सचर ऑफ मिथेन अँड कार्बन डायऑक्साइड, पुन्हा द मिक्सचर ऑफ मिथेन अँड कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस्ड बाय एनारोबिक फर्मेंटेशन ऑफ सुटेबल बायोमास, सुटेबल बायोमास, इट इज कॉल्ड एज बायोगॅस. म्हणजे इनडायरेक्टली त्या बायोगॅसमध्ये मेन दोन गॅसेसचं मिक्सचर आहे, एक आहे मिथेन, दुसरा कार्बन डायऑक्साइड. प्रोड्यूस कुठल्या प्रोसेसनी होतो, तो फर्मेंटेशन. कशाचं फर्मेंटेशन, तर सुटेबल बायोमास. अँड दिस पर्टिक्युलर सुटेबल बायोमास for the generation of the biogas in India, it is obtained from cattle. That's that particular dung which is obtained from cattle, it is called as cattle dung, or it is called as cow dung. And that particular cow dung or cattle dung in India, in Hindi, it is called as gobar. That's this particular biogas in India, it is called as gobar gas. इट इज कॉल्ड एज गोबर गॅस. म्हणजे इनडायरेक्टली हा बायोगॅस इंडियामध्ये तयार करायचा असेल तर जे रॉ मटेरियल यूज करतात ते रॉ मटेरियल मेनली गोबर असते, म्हणजे काउडंग असते किंवा कॅटल डंग असते. बिकॉज दिस पर्टिक्युलर कॅटल डंग और काउडंग इट इज यूज फॉर द जनरेशन ऑफ द बायोगॅस इन बायोगॅस प्लांट. दिस पर्टिक्युलर गॅस इट इज कॉल्ड एज अ बायोगॅस or it is called as a gobar gas. And design of that particular biogas plant in India, it was given by KVIC. This is an organization. The design for this particular biogas plant, it was given in India by KVIC, that is Khadi and Village Industries Commission. It is the Khadi and Village Industries Commission, and again it is supported by IARI, Indian Agricultural Research Institute. इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. मग KVICचं जे पर्टिक्युलर प्लांट आहे, बायोगॅस प्लांट आहे, बायोगॅस जनरेशन प्लांट आहे, त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये काय आहे, तर पहिल्यांदा डिझाईनमध्ये पहा की या पर्टिक्युलर प्लांटमध्ये काय काय आहे. सो दिस इज द मॉडेल ऑफ दिस पर्टिक्युलर बायोगॅस. This particular KVIC model of biogas plant, it consists of 3 tanks. It consists of 3 cement tanks. One tank it is larger, which is present in the soil. That particular tank it is called as a digester. The another 2 tanks, they are the inlet tank and the outlet tank. They are the inlet tank and the outlet tank. So middle tank it is called as a digester. It is a partitioned tank. मोठी tank असते, त्या particular tank मध्ये एक मध्ये partition केलेलं असते. So it is a partitioned tank. And this particular digester, which is a main tank, or it is also called as a fermenter, it is connected to the 2 another tanks. The one it is called as inlet tank, the another it is called as outlet tank. The inlet tank it is connected to the digester by means of a pipe, that is called as inlet pipe. The digester again it is connected to the outlet tank by means of another pipe. That particular pipe it is called as a outlet pipe. This is called as inlet tank, this is called as inlet pipe, this is called as outlet tank, this is called as outlet pipe. The function of this particular inlet tank is to make the raw gobar slurry, is to make the or prepare the raw gobar slurry. की या इनलेट टँकचं फंक्शन काय असते, तर या पर्टिक्युलर इनलेट टँकमध्ये डंग टाकायचं असते
वॉटर ॲड करायचं असते, मिक्स करायचं असते. जे मिक्सचर त्या पर्टिक्युलर डंग आणि वॉटरचं तयार झालेलं असेल त्याला म्हणतो आपण स्लरी. Indirectly, the function of this particular inlet tank is to feed the liquefied slurry or liquefied dung to the digester. म्हणजे indirectly इथे dung ऍड करणार, वॉटर ऍड करणार, त्याच्यानंतर ती पर्टिक्युलर स्लरी असेल ते या डायजेस्टरला जाणार. मग इथे फर्मेंटेशन सुरू होणार. फर्मेंटेशन मध्ये जो गॅस जनरेट होणार तो पर्टिक्युलर गॅस या पर्टिक्युलर डोम मध्ये कलेक्ट होणार. जे फर्मेंटेड मटेरियल असेल तर ते या पार्टिशन मधून या पार्टिशन मध्ये पास होणार आणि या पार्टिशन हे जर भरलेलं असेल तर आउटलेट टँक मध्ये विथ द हेल्प ऑफ आउटलेट पाईप जमा होणार. अँड द मटेरियल विच इज कलेक्टेड इन दिस पर्टिक्युलर आउटलेट टँक इट इज कॉल्ड ॲज द स्लज स्लरी. It is called as sludge, and this is the best fertilizer which is to be added in the field or that is to be used in agriculture. Okay, so besides this particular inlet tank, outlet tank, digester, in this particular biogas plant design there is presence of a large metallic dome which is also called as a gas collector, and this particular gas collector it is connected to the pipe, and this particular pipe it is with gas regulator, and when this particular gas regulator it is adjusted, gas when it is given to the burner, that particular gas it burn with blue flame. The gas it burn with a blue flame. Indirectly this particular biogas does not cause any kind of pollution. Indirectly it is a eco-friendly gas. It is a eco-friendly gas. So this is called as inlet tank, this is called as outlet tank, this is called as digester. Particular metallic dome it is called as gas collector. Okay, चला बघा आता microxene energy production, that is the production of biogas. The mixture of methane and carbon dioxide produced by anaerobic fermentation of available biomass it is called as biogas. In India, biogas is obtained from cow dung or cattle dung, hence it is popularly called as gobar gas. Correct? The biogas plant in India is designed by KVIC, that is Khadi and Village Industries Commission, and IARI, that is Indian Agricultural Research Institute. A typical biogas plant consists of 3 tanks, a large tank, large partitioned tank that is called as a digester, याला आपण digester म्हटलं होतं. The inlet tank and the outlet tank. The inlet tank and the outlet tank. The inlet tank is connected to the digester by inlet pipe. हा आहे inlet pipe. And is used to feed the slurry. त्याचा फंक्शन काय तर slurry या पर्टिक्युलर डायजेस्टरला फीड करणे. The outlet tank is connected to the digester by outlet pipe. हा आउटलेट टँक आहे, या डायजेस्टरला कनेक्टेड आहे या पाईपने, दॅट इज कॉल्ड ॲज अ आउटलेट पाईप अँड इज यूज टू कलेक्ट द फर्मेंटेड स्लरी. की इथे जी जमा झालेली स्लरी आहे ही यूज झालेली आहे, फर्मेंटेड स्लरी आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्लज. Above the digester there is a metallic movable dome called as a gas collector which is provided with gas regulator. की या डायजेस्टरच्या वर एक मेटॅलिक डोम आहे जो मुव्हेबल आहे, वर खाली होतो. गॅस कलेक्ट झाला तो वर जातो, गॅस जर यूज झाला तर तो खाली जातो. कोण? गॅस कलेक्टर. आणि या पर्टिक्युलर गॅस कलेक्टरला अजून काय दिलेलं असतं? गॅस रेग्युलेटर, की ज्या रेग्युलेटरने आपण तो गॅस बर्नरला प्रोव्हाइड करू शकतो, बर्नरला बर्न करू शकतो, विथ ब्ल्यू फ्लेम बर्न होतो. जो गॅस ब्ल्यू फ्लेमनी बर्न होतो तो पोल्युशन कॉज करत नाही. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर बायोगॅस इट इज अ इको फ्रेंडली गॅस. इट इज अ इको फ्रेंडली गॅस. आता आपल्याला पाहायचं आहे की या पर्टिक्युलर बायोगॅसचं केमिकल कंपोजिशन काय. त्याच्यानंतर पाहायचं आहे आपल्याला की हा पर्टिक्युलर बायोगॅस वेगवेगळ्या स्टेप्समध्ये प्रोड्यूस होत असेल या डायजेस्टरमध्ये, फर्मेंटरमध्ये, तर त्या स्टेप्स कोणत्या कोणत्या. नाउ वी विल सी द केमिकल कंपोजिशन ऑफ द बायोगॅस अँड प्रोसेस ऑफ बायोगॅस जनरेशन. ओके, the first is chemical composition or composition of the biogas. The major components of the biogas are methane 50 to 60%, carbon dioxide 30 to 40%, hydrogen sulfide 0 to 3%, and other gases in traces like carbon monoxide, nitrogen and hydrogen. म्हणजे केमिकली आपल्याला काय माहित झालं की दिस पर्टिक्युलर गॅस इट इज अ mixture of main two gases. The two gases are the methane and the carbon dioxide. So methane it is around 50 to 60% and carbon dioxide it is around 30 to 40%. The biogas is highly inflammable and is used as a source of energy. की हा पर्टिक्युलर बायोगॅस आहे, मिथेन प्रेझेंट असल्यामुळे हायली इन्फ्लॅमेबल आहे and it can be used as or it is used as a source of energy. The raw materials for the production of biogas are, पाहता की रॉ मटेरियल या पर्टिक्युलर बायोगॅस जनरेशनसाठी कोणते कोणते लागतात.
The raw materials are the plant waste, animal waste, domestic waste, agricultural waste, municipal waste, etc. की प्लांटचं जे वेस्ट कलेक्ट करतात फार्मर्स, ॲग्रिकल्चर मधलं जे वेस्ट तयार होते, म्युनिसिपल एरियामधलं जे वेस्ट तयार होते किंवा ॲनिमल वेस्ट जे आहे, हे सगळं आपल्याला या पर्टिक्युलर बायोगॅस जनरेशनसाठी यूज करता येते ॲज अ सुटेबल बायोमास. The cattle dung is most commonly employed substrate for biogas production as it is rich in source of cellulose from plants. की सगळ्यात मेन पर्टिक्युलर बायोमास म्हणजे सुटेबल बायोमास किंवा मटेरियल किंवा रॉ मटेरियल हे सगळ्यात मेन कुठलं जर असेल तर कॅटल डंग, बिकॉज दॅट पर्टिक्युलर कॅटल डंग इट मेनली कंटेन द शुगर ऑर कार्बोहायड्रेट दॅट इज कॉल्ड एज सेल्युलोज. आता आपल्याला सुरू करायचं आहे बायोगॅस प्रोडक्शन किंवा मेकॅनिझम काय आहे की त्या डायजेस्टरमध्ये जे मगाशी आपण KVICच्या मॉडेलमध्ये डायजेस्टर बघितलं, त्या पर्टिक्युलर डायजेस्टरमध्ये ॲक्च्युअल रिॲक्शन्स कोणत्या कोणत्या किंवा ॲक्च्युअल प्रोसेसेस कोणत्या कोणत्या होतात त्या. So this particular biogas production, it takes place with the help of 3 steps, or it involves 3 steps. The first step it is called as solubilization. The second step it is called as acidogenesis, and third step it is called as methanogenesis. Simple आहे. पहिल्या स्टेपमध्ये जे कॅटल डंगमध्ये ऑर्गॅनिक मटेरियल प्रेझेंट आहे ते कॉम्प्लेक्स आहे. ते कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मटेरियल फॉर एक्झाम्पल सिम्पलमध्ये कन्वर्शन करणे विथ द हेल्प ऑफ सर्टन बॅक्टेरिया, फॉर एक्झाम्पल क्लॉस्ट्रिडियम, that is called as solubilization or that is called as a hydrolysis. म्हणजे इनडायरेक्टली कॅटल डंग त्या डायजेस्टरमध्ये गेलं की कॅटल डंगमध्ये प्रेझेंट आहे सेल्युलोज, ते कन्वर्ट होईल शुगरमध्ये. त्या कॅटल डंगमध्ये प्रेझेंट आहे प्रोटीन्स, ते कन्वर्ट होईल अमायनो ॲसिड्समध्ये. त्या कॅटल डंगमध्ये प्रेझेंट आहे फॅट्स, ते कन्वर्ट होईल फॅटी ॲसिड्समध्ये, म्हणजे लिपिड्स कन्वर्ट होईल फॅटी ॲसिड्समध्ये. ही जी रिॲक्शन, ही जी स्टेप पहिल्यांदा झाली दॅट इज कॉल्ड एज solubilization. So in solubilization or in hydrolysis, which is the first step of generation of biogas, simply the organic material, the complex organic material which are present in that particular dung or which are present in that particular raw material, they are converted into simple organic compounds. Complex organic compounds into simple organic compounds. For example, परत एकदा सांगतो, the carbohydrates are converted into simple sugars, proteins are converted into amino acids, the lipids are converted into the fatty acids. But all these particular reactions, they are controlled, they are governed with the help of certain bacteria. For example, the bacteria are the Clostridium, the Pseudomonas. These are the bacteria, they are already present in the dung. आपल्याला ऍड करायचे नसतात. ओके, ही आहे पहिली स्टेप. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, complex substances are converted into the simple. Second step काय आहे, सेकंड इट इज कॉल्ड एज ॲसिडोजेनेसिस. ॲसिडोजेनेसिस मध्ये काय होईल की फर्स्ट स्टेपमध्ये तयार झालेले शुगर्स आहे, अमायनो ॲसिड्स आहे, फॅटी ॲसिड्स आहे. ऑल दिस पर्टिक्युलर शुगर्स, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स इन द सेकंड स्टेप दे आर कन्वर्टेड इंटू द ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड. They are converted into the acetic acid, formic acid with the help of bacteria. They are called as acidogenic bacteria. Syntropomonas आहे, डिसल्फोविब्रियो आहे. असे बॅक्टेरिया ऑलरेडी ते डंगमध्ये प्रेझेंट आहे. दे ऑल दिस पर्टिक्युलर सिंट्रोपोमोनास, डिसल्फोविब्रियो विच आर ऑलरेडी प्रेझेंट इन द डंग, they act over this particular sugars, amino acids and fatty acids and convert that particular substances into the formic acid as well as acetic acid. And because in this particular second step there is formation of acetic acid, this particular step, second step, it is called as acidogenesis. That is called as ॲसिडोजेनेसिस. मग ॲसिडोजेनेसिस मध्ये काय झालं, ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड सारखे ॲसिड तयार झाले. मग तिसऱ्या स्टेपमध्ये जाईल. तिसऱ्या स्टेपला काय म्हणतो आपण, मिथॅनोजेनेसिस. मिथॅनोजेनेसिस म्हणजे काय, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, मिथॅनो म्हणजे मिथेन. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन फ्रॉम ॲसिटिक ॲसिड अँड फॉर्मिक ॲसिड इट इज कॉल्ड एज मिथॅनोजेनेसिस. मग त्या डंगमध्ये ऑलरेडी पुन्हा अजून तिसऱ्या टाईपचे बॅक्टेरिया प्रेझेंट आहे, ज्यांना आपण मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया म्हणतो. मिथॅनोथ्रिक्स आहे, मिथॅनोकॉकस आहे, असे जे पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहे की जे डंगमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. ते पर्टिक्युलर बॅक्टेरिया त्या पर्टिक्युलर ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिडवर ऍक्ट होईल. अँड दिस पर्टिक्युलर ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड अपॉन ऍक्टिंग बाय दिस पर्टिक्युलर मिथॅनोकॉकस, मिथॅनोथ्रिक्स or methanogenic bacteria, they are converted, or the material acetic acid or formic acid is converted or are converted into the mixture of methane and the carbon dioxide. म्हणजे
मिथॅनोकॉकस, मिथॅनोथ्रिक्स असे जे बॅक्टेरिया आहे जे डंगमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे, हे काय करतात, ॲसिटिक ॲसिडला, फॉर्मिक ॲसिडला ब्रेक करतात. कशामध्ये ब्रेक करतात? मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड. अँड सिम्पली द मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड व्हेन इट इज प्रोड्यूस, इट इज नथिंग बट इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ मिक्सचर, अँड मिक्सचर ऑफ दॅट पर्टिक्युलर मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड नथिंग बट इट इज कॉल्ड एज बायोगॅस. Okay, so these are the three steps which are involved in biogas generation. The three steps are: the first step it is called as solubilization, the second step it is called as acidogenesis, and the third step it is called as methanogenesis. Okay, चला आता board वर बघू. Biogas production. The anaerobic digestion of biomass involve three steps. The three steps are hydrolysis, acidogenesis, and methanogenesis. The first step it is called as hydrolysis, or it is also called as solubilization. It is the first step. In this, cattle dung is mixed with water to make slurry, which is then fed to the digester. पहिल्या स्टेप मध्ये काय करतात, त्या इनलेट टँक मध्ये कॅटल डंग टाकतात, पाणी पण टाकतात, वॉटर पण ऍड करतात, ते सगळं मिक्स करतात. मिक्स केलेलं मटेरियल जे आहे त्या इनलेट टँक मध्ये त्याला म्हणतात स्लरी. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रॉ गोबर स्लरी. आणि तसं जर असेल तर इनडायरेक्टली ते रॉ गोबर स्लरी त्याच्यानंतर इनलेट पाईप मधून डायजेस्टर टँकला फीड करतात, म्हणजे सप्लाय करतात. Here, anaerobic bacteria like Clostridium, Pseudomonas breaks the carbohydrates into simple sugars, proteins into amino acids, and lipids into fatty acids. की त्या डायजेस्टरमध्ये गेल्याबरोबर बॅक्टेरिया त्या पर्टिक्युलर डंगमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. कोणते बॅक्टेरिया प्रेझेंट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लॉस्ट्रिडियम अँड सुडोमोनास. हे कशावर ऍक्ट होईल तर त्या रॉ मटेरियलवर, म्हणजे डंगमध्ये असलेल्या कॉम्प्लेक्स मटेरियलवर ऍक्ट होईल. सिंपल सबस्टन्सेस तयार होईल. काय सिंपल सबस्टन्सेस तयार होईल? कार्बोहायड्रेट असेल तर सिंपल शुगर्समध्ये, प्रोटीन्स असेल तर अमायनो ॲसिड्समध्ये, लिपिड्स असेल तर फॅटी ॲसिड्समध्ये. पहिली स्टेप संपली. दिस इज द फर्स्ट स्टेप. इट इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस. द सेकंड स्टेप इट इज कॉल्ड ॲज ॲसिडोजेनेसिस. It is the second step in this acidogenic facultative bacteria and obligate anaerobic organisms convert simple organic materials into acids like formic acid, acetic acid, hydrogen and carbon dioxide. काय म्हटलंय की सेकंड स्टेप आहे. या सेकंड स्टेपमध्ये आता त्या डंगमध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. काही फॅकल्टेटिव्ह बॅक्टेरिया प्रेझेंट आहे, काही ऑब्लिगेट बॅक्टेरिया प्रेझेंट आहे, ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहे. ऑल दे ऍक्ट ओव्हर sugars, amino acids and fatty acids, and sugars, amino acids and fatty acids, they are converted into formic acid, acetic acid, hydrogen and carbon dioxide acid with the help of this particular bacteria. The examples of this particular bacteria are D-sulfovibrio and Syntropomonas. The bacteria are D-sulfovibrio and Syntropomonas. सिंपल काय आहे, सेकंड स्टेप मध्ये झालं काय, पहिल्या स्टेप मध्ये जे तयार झालेले शुगर्स आहे, अमायनो ऍसिड आहे, फॅटी ऍसिड्स आहे, त्याच्यावर आता हे दोन बॅक्टेरिया ऍक्ट होईल. डंग मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. तयार होईल नवीन. काय नवीन तयार होईल? ऍसिटिक ऍसिड तयार होईल, फॉर्मिक ऍसिड तयार होईल, हायड्रोजन रिलीज होईल, कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होईल. अँड दॅट पर्टिक्युलर मिक्सचर विच इज फॉर्म्ड इन दिस सेकंड स्टेप, इट इज कॉल्ड ॲज अ ऍसिडोजेनेसिस. म्हणजे या ऍसिडोजेनेसिसमध्ये मेन काय की दोन मटेरियल तयार झाले पाहिजे. कुठले कुठले? फॉर्मिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड. थर्ड स्टेप इट इज कॉल्ड ॲज मिथॅनोजेनेसिस. आता या मिथॅनोजेनेसिसमध्ये काय होईल बघा. इट इज द लास्ट स्टेप इन दिस एनारोबिक anaerobic methanogenic bacteria like Methanobacterium, Methanococcus convert acetic acid, hydrogen and carbon dioxide into methane, carbon dioxide and water. The reactions are. आता या पर्टिक्युलर थर्ड स्टेपमध्ये काय होऊन राहिलं की सेकंड स्टेपमध्ये जे ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड तयार झालेलं आहे याच्यावर आता हे मिथॅनोबॅक्टेरियम, मिथॅनोकॉकस बॅक्टेरिया ऍक्ट होईल. ऍक्ट झाल्याबरोबर तयार होईल मिथेन, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. अँड मिक्सचर ऑफ मिथेन, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर टुगेदर इट इज नथिंग बट कॉल्ड ॲज बायोगॅस. So the various reactions which takes place in this particular methanogenesis are 12 molecules of acetic acid. With the help of this particular two bacteria, they are converted into 12 molecules of methane and 12 molecules of carbon dioxide. Mixture of methane and carbon dioxide, it is called as biogas. The another reaction is 4 molecules of formic acid gives methane, carbon dioxide and water. 1 molecule of methane, 3 molecules of carbon dioxide and 2 molecules of water, and mixture of this particular methane and carbon dioxide, again it is called as biogas. The third reaction is carbon dioxide 1 molecule, 4H2 gives 1 molecule of methane and 2 molecules of water. Again methane, it is a gas. That gas it is called as a biogas when it is producing biogas plant. So these are the various reactions, and all these particular 3 reactions, they say that from acetic acid, from formic acid, there is production of
two main gases in this particular biogas plant. The one it is called as methane, the another it is called as carbon dioxide, and simply methane and carbon dioxide mixture it is called as biogas. आता त्याचे बेनिफिट्स पहा. The various benefits of this particular biogas. Hazards या particular गॅसचे नाही. हा पर्टिक्युलर गॅस जर असेल त्याचे बेनिफिट्स जे असतात बघा. द फर्स्ट इट इज अ चीप, safe and renewable source of energy. It is a cheap, safe and renewable source of energy. It can be easily stored and transported. सगळं रॉ मटेरियल इझिली त्या फार्मरकडे अवेलेबल असते, त्याच्यामुळे चीप आहे, सेफ आहे. सेकंड, इट कॅन बी युज्ड फॉर डोमेस्टिक लाइटिंग, कुकिंग, स्ट्रीट लाइटिंग ॲज वेल ॲज स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. की हा पर्टिक्युलर गॅस जर असेल तर तुम्हाला स्ट्रीट लाइटिंगसाठी यूज करता येतो, डोमेस्टिक लाइटिंगसाठी यूज करता येतो, कुकिंगसाठी यूज करता येतो, किंवा एखादं छोटंसं युनिट असेल, इंडस्ट्रियल युनिट असेल, तिथे जर गॅस तुम्हाला एनर्जीचा सोर्स म्हणून लागत असेल तर इनडायरेक्टली दिस पर्टिक्युलर गॅस कॅन बी युज्ड. दॅट पर्टिक्युलर गॅस इट इज कॉल्ड ॲज अ बायोगॅस. द अनदर बेनिफिट इज इट बर्न्स विथ ब्लू फ्लेम, हेन्स any type of pollution. This is most important significant feature of this particular biogas is in this particular biogas, because there is presence of methane and it fully burns with blue flame. This particular gas does not cause any harm to the environment, does not cause any kind of pollution. Indirectly, methane it because burns fully, and carbon dioxide it is not a polluting gas. This particular thing it is benefit. The another benefit is it is a eco-friendly and sludge which is left over is used as fertilizer. की हा गॅस तर इको फ्रेंडली आहे, प्रोसेस तर इको फ्रेंडली आहेच, पण या पर्टिक्युलर गॅस बनवताना आउटलेट टँकमध्ये जे मटेरियल बाहेर निघते दॅट विच इज कॉल्ड एज युज्ड स्लरी, that is called as spent slurry, that is also called as sludge. If that is collected and if that is added to the field, that increases the productivity of the crop plant. Indirectly, the sludge is used as fertilizer. Fifth, it helps to improve sanitation of surrounding. की या पर्टिक्युलर बायोगॅस प्रिपरेशनच्या मुळे त्या फार्मरच्या आजूबाजूला त्यांनी जे कॅटल फॉर एक्झाम्पल जे रेअर डोमेस्टिकेट केलेले आहे त्या डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स कडून जे वेस्ट तयार होत आहे ते पडून राहणार नाही. नॅचरली ते बायोगॅस प्लांटमध्ये जाईल, त्याच्यामुळे नॅचरली त्या पर्टिक्युलर सराउंडिंगचं क्लिनिंग होत राहील. म्हणजे इनडायरेक्टली अनहायजेनिक कंडिशन फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर बायोगॅस प्लांटमुळे तुम्हाला अवॉइड करता येईल, हायजेनिक कंडिशन तुम्हाला मेंटेन करता येईल. दॅट इज द सॅनिटेशन ऑफ सराउंडिंग. सो दिस इज रिगार्डिंग द biogas plant and biogas generation. So this is the application of this particular microbes which are used as a source of energy. या पर्टिक्युलर मायक्रोब्स ला आपण सोर्स ऑफ एनर्जी म्हणून यूज करतो. कोणते कोणते मायक्रोब्स या पर्टिक्युलर बायोगॅस प्रोडक्शन मध्ये यूज होतात बघा. The examples are Clostridium, Pseudomonas, Disulfovibrio, Centropomonas, Methanobacterium, Methanococcus. So these are the various examples. पुन्हा पहा, क्लॉस्ट्रिडियम, सुडोमोनास हे तुम्हाला लर्न करायचं आहे. क्लॉस्ट्रिडियम, सुडोमोनास, डिसल्फोविब्रियो, सेंट्रोपोमोनास, मिथॅनोबॅक्टेरियम, मिथॅनोकॉकस. सो these are the bacteria, these are the microorganisms which are useful as a source of energy. डायरेक्ट सोर्स एनर्जी प्रोव्हाइड करणार नाही, but they convert that particular suitable biomass into the energy, and that particular energy it is used variously.